नवीन जोडा आणलाय आम्ही जेजुरीला. हातबीत बा कसा धरून, हातच चोरी नाही. पायऱ्या उचलून घेणार ना. तोंड नको वाकरा करू, घे आता उचलून. हा घे बागाशी तर कशी वार्ता करी होती. बाबा 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 मला घे मग निस्ती बडी बडी गोष्टी करील, निस्ती बडी बडी थापा मारते मागासपासून. नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि बाहेर चालाय साहिल पवार सकाळूच 8 वाजता. तर कशासाठी, तर कालच अचानक दीदीचा कॉल आलेला का जेजुरीला जायचंय खंडेरायाच्या दर्शनासाठी. तर तिकडून दीदी, भाऊ, कैवल्य आणि अण्णा येणार आहेत आणि मी आणि इकडून साहिल निघतोय. तर याला काय फक्त मजा घ्यायची माहिती आहे, बाकी काय नाही. बघा कसा टकाट तू करणार आहे का? कसला भारी दिसत रे पुमा. कसला खुश झालेला की पुमा बोलले हो, लय खुश होतो का. तारीफ करना इसकी इसकी कभी भी तारीफ करना, खर्चा करने में कम नहीं पड़ता है भाई. तारीफ करना. पहिले पाया पडायला गेला. मग आता आपल्याकडे जेजुरीला आणि हॉटेलचा नाश्ता जेवण कोण करणार आहे खर्च. मस्त फुकाटा ऑफर आले सोळाची नाही. परत आम्हाला जेजुरीला जायचं आमचं ठरतं पवार बंधूंचं. कधी जानेवारी मध्ये ना, जानेवारी मध्ये पुन्हा जाणार जेजुरीला आणि आमच्या पवार कुटुंबासोबत तो व्लॉग असणार आहे. भाऊ पण दाखवू आमची पवार मंडळी. आम्ही आता निघतो, आम्ही तिचा फोन आला का अजून फोन नाही. आम्ही सर्व तयारी करून इथं आम्ही थांबलो वेटिंग वर, तिच्या कॉलच्या वेटिंग वर. अजून ती निघाली नाही. पण मित्रांनो भेटू आता आपण पुढे. डायरेक्ट दीदी सोबत जाऊ. जाताना आपण डायरेक्ट व्लॉग कंटिन्यू करू. आणि नुसती शायनिंग मागच्या व्लॉग मध्ये दीदीने सांगितलेला शायनिंग, त्याला फक्त करत काय नाही नुसतं. चला निघूया. आई पण तयारी झालेली आहे. मस्त दिसतोय शर्ट, मला लय आवडतंय. त्यात जोरा दिसत. तर निघले आणि आम्हाला सोडण्यासाठी कार्स तिथून स्पेशल गाडी केलेली आहे आम्ही. टोनू बाय बस चल बस चल. चला तर इथून आम्ही जाणार शेडुंगला आणि शेडुंगवर येणार आहेत दीदी, भाऊ आणि कैवल्य आणि अण्णा. तर तिकडे आपण त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसणार आणि आपला आरामात जेजुरीला निघणार. आणि इकडे बघा आमच्याकडे क्लायमेट बघा एक नंबर. असा मस्त वाटतं ना सकाळी बाहेर निघल्यावर. क्रेझी बॉईज बार आणि इथं 2 क्रेझी बॉईज. सगळे आमच्याकडे बघता नाही अजून नाही, आमच्या लई नजरा पडले. काय सांगू, नजर लागले आम्हाला. येईल जाईल तर आम्हाला बघते दोघं जणी तसं उभे हो आम्ही. हे अजून नाही, कंटाळा आला. बोलतं येतं आलोच, हे अजून घरीच आहे. कधी येईल ते नेहमी टाइम करतं. आम्ही लवकर येऊन थांबतो, बिचारं नाही टाइम करतोय, गेम करतोय. 20 मिनिटं झालं जास्त. कंटाळलाच येईल. आली का आली का खुश झालाय साहिल. आली हे कर तिचाच कॉल आलता. आलेली आहे. चला काही बोलले ना वाटतं. त्याला ना उगर चल बस चल. मालकीन बसली. मालकीन आहेत पुढे, अण्णा पण आहेत. आणि आम्हाला वाटलं कैवल्य असेल पण कैवल्य नाही.
तुम्ही मारला त्यांना सांग. आपण जोरात म्हटली तर चला तर आमचा प्रवास चालू झालेला आहे आता इथून स्टार्ट जेजुरीसाठी. नंतर आम्ही एक्सप्रेस चालवतो. एवढी तुमची क्वालिटी हाय लेवलची. गाडी कुठे होती ती शांतपणा दोघांची. तिथं काय करतं काय माहित, कुठलं स्नॅप घेतं काय माहीतच नाही. इंस्टाला करतो ते असतं काय. हो माहिती आहे पण तुझा ठेव. हा मग मी सांगितलं व्हिडिओ चालू करायला. भाऊ नुसती ट्रॉफिक आहे आज हायवेला. एक्सप्रेस हायवेला नुसती ट्रॅफिक. आज आल्या आम्ही आणि नुसती ट्रॉफिक आहे हायवेला. काय बोलणार. नको ना बोलू मग गप्प बस. तेरे को बहुत मारेगा मैं. प्रेमाची गोष्ट म्हणतो इकडे बघ. हॉस्टर बघ तिथं बस. नुसती ट्रॉफिक आहे. पुढे आला टनल टनल टनल. मला काय हवंय. बर्थडेच्या दिवशी अरे गप इथं ट्रॉफिक आहे. तुझा काय बर्थडेचा विषय चाललाय. मित्रांना बरोबर पार्टीचं इथं ट्रॉफिक बघ किती आहे पुढं. बर्थडेच्या दिवशीच पाहिजे आम्हाला. काय गप तू. कोणचा बर्थडे नाही. मी बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करत नाही. मला नाही आवडत. नको बरोबर पार्टी द्या आम्हाला. पार्टी पण देत नाही मी. सेलिब्रेशन नो पार्टी नो सेलिब्रेशन. दुसऱ्याच्या बरोबर खायच्या. मी नाही खात कोणाची. तेच माझ्या बर्थडेची खाल्लेच पार्टी तू पण द्यायची. तुझ्या कधी कधी खाली तुझ्या बर्थडेची. रुची हॉटेलला. हा मग तो कधी याद करो कधी याच वर्षी. यावर नडाला आलतास ना तू कामावर होता ना. कामोशी आलतो माहिती ना. काय ना हॉटेल बिटेल पार्ट्या वगैरे करत नसतात. बाहेर रेस्टॉरंट मध्ये खायचं नसतं. घरी दे काय प्रॉब्लेम नाही मला. घरी आण पार्सल. घरी आण. बाहेरचं खायचंच नसतं. घरी पण घरी बनवू आम्ही. हा घरी घरी आणून दे. घरी मस्त मटर आणू. मटर मेथीची भाजी वरण. काय माहितीये का ट्रक आहेत ना त्या सगळ्या मोशन तोडतात ना गाड्यांचं. काही मध्ये बंद पडतात ना. बघा ट्रॉफिक पुढे भरपूर ट्रॉफिक आहे. एकदम स्लो. इथे गाडी बंद पडली काय बोनेट ओपन केलंय. गाडी बंद पडली. हा तिथपर्यंतच आहे ट्रॉफिक. पुढं नाही यार. एकच लेन मध्ये राहा. गाडी आली. माझ्या राजाची स्वारी आली असंच काहीतरी गाणी. हे जा ना घरी. तुमच्या मुलं ट्रॉफिक लागले. हे मोठे मोठे गाड्या असतात त्यांच्यामुळे ट्रॉफिक लागले. दोघं मिळून घ्या. भाऊबीजाला घेतला नाही ना काय. कोणला तुम्ही 22 ठेवली नाही. काय नाही 22चा मुहूर्त 22 साडी. नंतर विंतर नाही भेटत. त्या 22चं कारण नको सांगू. निमित्ताने नको घेऊ. अशी घे. गाडी आली. आता बोल. मी नाही बोलणार. बोल. हे बघ लाग. गाडी पण लावलं परफेक्ट. राजाची स्वारी आली. नेवाला जागृतीला सचिन नवऱ्याची गाडी आली. जास्त राडा झाला पण लेट झालो मी. ठोकला बसवाल्याला. ठोकला काही करतात ना मग असं लफडा होतं. जामच ट्रॉफिक आहे रे आज साहेब. वाईटाकलो मी बसून. चेहरा सांगतो. आता आम्ही पोचल्या पुण्याला. हिला लागले मागासपासून भूक. मला भूक लागली. तुला नाही लागली. तुला खाणार ना काय. मी नाही. मला उपवास आहे शनिवार. चला तर श्रीमंत मिसळ येते. आता आम्ही मिसळ खाण्यासाठी उतरत आहोत मित्रांनो. ब्रँड श्रीमंत मिसळ ब्रँड आहे ना. एक नंबर. बाबा गर्दी आहे. श्रीमंत मिसळ कोण मस्त मिसळ. श्रीमंत मिसळ. पाच पाव खाईल. एकदम असा.
आता तुला काय तो वारून देईल का? घे. कसं काय तुला किती पाहिजे काय तर तुझ्या हिसाबात घे तू. मस्त मस्त वाटतं ना जरा प्रोफेशनल. पाणी आहे ना डिश बनवते अशी बनवते. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. तिखट आहे बाबा बाबा. बघ तिखट आहे साहिल. तर भाऊनी टेस्ट केलेली आहे. भाऊना ती तिखट लागलेली. आता बघू आपण पण टेस्ट करून घेऊया कशी लागते. मस्त लिंबू लिंबू पिल्ला. चलो इकडे तर मित्रांनो फायनली पोहोचले आम्ही आता जेजुरीला. गाडी केलेली आहे पार्क. लय मागे पॉकेट म्हणून काय बोललो नाही. मी पॉकेटात पैसेच नाही ठेवत. तुमच्यासारखी माणसं पॉकेट काढणार. आणि अरे इथं पहिले हे होत आहे बघ जुना वाडा होता. हो तोडलाय तो. जुना होता औषध इथं होतं जुनं. सगळा तोडला मी. तेच बरं तो दिसत नाही बरं. वाडा दरवाजा होता इथं समोर. काय मला माहिती ते पॉकेटात पैसे नाही म्हणून मी मागाशी काहीच नाही बोललो. काढता तर बरं काढू दे. तर चला फायनली आम्ही आता पार्किंगला केलेली गाडी लावलेली पार्किंगला. आणि आता आम्ही चाललोय जेजुरीगड चढण्यासाठी. आणि नंतर मग घेणार खंडेरायाचं दर्शन. तर किती गर्दी आहे काय आम्हाला माहित नाही. मी काढलेले शूज व्हाईट शूज तिकडे पिवले होते. कलर चेंज होईल. दीदी बोलतं असा याचा बोलतं. हा नाव काय माहितीये का? दोघांची प्लॅनिंग चालू आहे. साहिलचं लग्न झालं. साहिलला इकडे घेऊन येणार. मस्त मुंडवल्या बांधून आणू आम्ही. मुंडवल्या बांधून डोक्याला मस्त दोघांना आणू लग्नाचं कपडं घालून करू. एलकोट एलकोट जय मला. एक समजलं मग तिथंच आहे ना चिंचचं ते ग्राउंड. ती भाव करताय मग काय करता तुला उचलून घ्या तुम्ही. 5 पायऱ्या. हा सगळ्या पायऱ्या बघ न बोलतं नाही नेणार बोलतो. तुला पण यायचं प्रॅक्टिस करायला लागेल मला महिनाभर. कोणचा दम तुम्हाला असं तसं नको. कच्चा चेला नको समजू. कसं वाटतंय? मस्त थंड वाजतंय ना वाटतं इकडं. वाजत नाही वाटतंय थंड वाटतंय ना. ऊन या सगळ्या तापल्या होत्या. आता गार आहे मस्त गार वातावरण. लाजा पण पायाला कैवू पाहिजे होता रे बिचारा. बिचारा कैवू आमच्या सोबत नाही. बिचारा कैवू आमच्या सोबत नाही. कैवू तू घरू बघून जर व्हिडिओ बघशील तर हिला मार घरी. आणला नाही तुला. नवीन जोडा आणलाय आम्ही जेजुरीला. हातबीत बाग आता धरून हातच चोरी नाही. पायऱ्या उचलून घेणार ना. चोरीच ना. हा जा. नवीन जोडा आणलाय आम्ही. 5 पायऱ्या उचलून घ्यायच्या. तू घे पहिले. भावी तुला घेतलेला आता तू घे भाऊ ना उचलून. उलटा कर. हो बघू ना. भावी नेले ना तुला. आता बघू त्या 5 पायऱ्यातून येतं का. मला घे
एवढं पारशील माझी कंबर मोडशील. वरती हे बघ भाऊ इकडे पोचलो. जय बजरंगबली. आपण दोघा टाकूया जोडीन. तीन चार गोष्टी एवढे वर्षाला गेली की नाही? निस्ती बडी बडी गोष्टी करील, निस्ती बडी बडी थापा मारते मागासपासून. कान पिकले ना आमचं, कान पिकले आणि ऐकून ऐकून निस्त्या गोष्टी. पुढचा बसून तिकडे झालो. निस्त्याकडे पाठार इथं तिथं या त्या. पनवेलशी निघल्यावर तिथपास तेव्हापासून पनवेलशी निघल्यावर तेव्हापासून इंनी डोक्या कपडा मागतील. ती लाईन कंटिन्यू उसके निस्ती चिडतय. सकाळची गाडी बसल्या तेव्हापासूनची निस्ती भुणभुण. चिंच बघ, या बघ, त्या बघ, भूक लागले. आम्हाला पकडायला भेटतं म्हणून आम्ही येत आहोत. त्रासच येतो. आम्ही भाऊंच्या पाठी आल्या, तुझ्या पाठी ना आल्या. भाऊने आणलं आम्हाला, तू ना आणला. हा तुला कोणी सांगलेला करायला, तर तुम्ही काय केला? दिसती मोठपणा शायनिंग. पनवेल टू जेजुरी. पनवेल ते जेजुरी नुसती पनवेल. पोपटानं शिटी मारतय. हे बघा पोपट बसलाय बघा इथं. हे दिसलं का? बघा पोपट. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. यो बघा, यो पोपट आहे. हे बघा दिसला का पोपट? कसा पोपट बसलाय.
इकडे एअरपोर्टातून बांधतो. हा पोपाट. आणि इकडे दुसरा पोपाट. या पोपटा पिवळा बेडू कावील झाले. हिला सकाळची घरचीच कावील झाले. तर मित्रांनो मस्त आमचा आता आम्ही जेरबंद झालेला आहोत. कैदी आहो आम्ही. तर आमचं आता मस्त दर्शन झालेलं आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मस्त म्हणजे VIP पास घेऊन आम्ही गेलो दर्शनाला. कारण की जी मेन लाईन होती तिथे भरपूरच गर्दी होती. कारण की 12:30 वाजता काही जण लाईनीला उभी राहिली होती. त्यांचा आत्ता झाला दर्शन. आणि आता आमचं पण दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आम्ही खाली गड उतरणार आणि मग जेवण करणार आणि परत निघणार. अजून 2-3 ठिकाणी जायचं आहे प्रति बालाजी. तर तिथं पण जाणारच आहोत. तर आता आपण इथला नजारा बघतो. व्ह्यू बघा जेजुरी. हो लय पोपट आहेत. चाट मसाला त्याच्यावर पण ना. नुसती खाती सकाळपासून. काय पाहिजे होतं तुला? काय हिला काय पाहिजे होतं भाऊ? मला नव्हतं काय उत्तप्पा खातोय. अरे काय चपात्या. ही माझी फेवरेट डिश आहे का मित्रांनो. फेवरेट डिश माझी. चोर तर माझी शिकवणी मी खाल्ला. फेवरेट डिश आहे माझी. वा चला इकडे मस्त भाजी. तर मित्रांनो जेवायला या तुम्ही पण. थँक्यू. या फेवरेट डिश माझी ही. या जेवायला मस्त चपाती. तुला वाटला तुला मी भरवीन हे गैरसमज दूर कर. असं जेवतो बघा साई. आता आपण कुठं आलो अण्णा? अण्णा टिकला लावता लावला नाही नको. नारायणपूर. गाडी आले. गाडी बस थांबायचं. दिसत पण नाही. दिसायला पाहिजे बघा. चला बाय बाय. धन्यवाद आम्हाला जेजुरीला नेल्याबद्दल आणि परत सुखरूप घरी आणल्याबद्दल आणि वाटेमध्ये थोडी कटकट केल्याबद्दल. चला अण्णा चला भाऊ. चला निघालो. आली गाडी आली आमची. मागे बघ. नाही मला लक्षात होता. ते मम्मीला तेवढा खायला. चला बाय बाय. सावकाश जा. तर आमच्या इकडे ड्रायव्हर आलाय. कास याला बोलवलाय आम्ही. जयदीप पवार काहीतरी खातालाय. लाडू देऊन त्याला आम्ही म्हणजे लाडू देऊन खुश केला आणि त्याला बोलवलाय. चला आता मित्रांनो आम्ही चाललोय घरी. फायनली आमचा प्रवास झालेला. आता थोडा प्रवास 2-3 किलोमीटरचा बाकी आहे. तर मित्रांनो फायनली आलोय आत्ता जस्ट घरी. साहिल पण गेला घरी आणि दीदी पण गेलेली आहे घरी. आता तिला मला कॉल करायला लागेल. तर आता मी करतोय व्लॉग एंड. तर आजचा आमचा जेजुरीचा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावावरती असाच प्रेम असू द्या. आणि आता मी जातोय घरामध्ये. तर मला पण खूप आलेली आहे झोप आणि मी पण झोपतोय. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.